discuss few programs. Let me share screen. Share screen. Okay. Wait for a few seconds. Program this Fibonacci series. There is one program. First statement is what? Exclamatory mark. Doc type. HTML. Next statement is HTML tag, head tag, title, and this is a series program. Fine. This is a series program, and now script language equal to JavaScript. तर तुम्हाला असं फिबोनाची सिरीज हाऊ इट लुक लाईक्स. हां, तर इथे बघा पेंटमध्ये मी दाखवतो तुम्हाला. फिबोनाची सिरीज ही कन्सेप्ट अशी आहे की करंट नंबर प्लस प्रिव्हियस नंबर त्याची जी ॲडिशन असेल ते पुढे दिसणार. ओके, मीन्स 1 इथे 1 प्रिंट झाला, 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 2 5, 5 + 3 8. या अशा पद्धतीनं काय होईल त्याचं ही सिरीज ही प्रिंट होत जाईल. अशाला मग आपल्याला सपोज अशा पद्धतीची सिरीज हवी असेल. ओके, या अशा पद्धतीची सिरीज आपल्याला हवी असणार असेल तर काय करायला लागेल, आपल्याला असा कोड लिहावा लागेल. ओके, सो स्क्रिप्ट लँग्वेज. आता हा इव्हेंट ड्रिव्हन असेल तर आपण फंक्शनमध्ये घेऊ, अदरवाईज काय करू, डायरेक्टली कोड लिहायला स्टार्ट करू. लाईक वॅर a is equal to 0, where a is equal to 0, where b is equal to 1, where I. Okay, how many number of variables? 1, 2 and 3. There are 3 number of variables. First variable ला कोणती evaluation केले 0. फाइन. हां, तर आता इथे आपल्याला काय करायचं, चेक करायचं. दिस इज अ व्हेरिएबल टू यूज टू चेक एक्झॅक्ट नंबर ऑफ कॅरेक्टर्स. सिरीज आपल्याला हे करायचे, प्रिंट करायचे. त्यामुळे आपल्याला काय लागेल, हा व्हेरिएबल लागेल. I is equal to 0, 0 is less than equal to 5 and I plus plus. ओके, I is equal to 0 means आता 0 हा चेक होईल 5 टाइम्स एक्झिक्युशन होईल आणि इथे काय होईल, a प्लस बी ॲडिशन होईल त्याची आणि सी मध्ये तो स्टोर होईल. ओके, सी अल्फाबेटमध्ये जो नंबर असेल तो. बी इज इक्वल टू म्हणजे ए ची व्हॅल्यू बी मध्ये ट्रान्सफर होईल, सी ची व्हॅल्यू ए मध्ये ट्रान्सफर होईल आणि कंटिन्युअसली काय होईल, तुम्हाला हा प्रिंट होताना दिसेल सी कॅरेक्टर जो आहे तो. ओके, हे असं एक्झिक्युशन असणार आहे. एक्झिक्युशन आणि एंडला त्याच्या काय केलेलं आहे, हेड टॅग क्लोज आणि ते बॉडी टॅग ओपन, बॉडी टॅग क्लोज. देन HTML क्लोज. तर हे एक्झिक्युशन सर्वात महत्वाचं आहे बघा, इथला हा पार्ट जो आहे तो. तर इथे आपल्याला कसं करता येईल ते व्हेरिएबल बघूया आपण काय काय आहेत ते. व्हेरिएबलमध्ये आपण काय करूया, चेक करूया. पहिला व्हेरिएबल कोणता दिसतो आपल्याला, a इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू 0. a is equal to 0. Okay, then next b is equal to 1, b equals to 1. then where I हा व्हेरिएबल आपण असा इनिशियलाइज करून ठेवलेला आहे. I सुद्धा काय आहे, 0 दिसतोय इथे, बरोबर. नेक्स्ट काय दिसतंय आपल्याला, 0 इज लेस दॅन इक्वल टू 5. 0 इज लेस दॅन इक्वल टू 5. 0 इज लेस दॅन इक्वल्स टू 5. ट्रू और फॉल्स, ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. आणि ट्रू आहे म्हटल्यानंतर आतमध्ये एंट्री मिळेल, सी इज इक्वल ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे किती आहे, ए मध्ये किती आहे 0 प्लस बी 1 म्हणजे सी मध्ये किती 1. 0 + 1 किती येईल, 1 येईल ना इथे, बरोबर. त्यानंतर पुढे कॅरेक्टर काय आहे, ए मध्ये किती व्हॅल्यू स्टोर आहे सांगा बघूया. इथे बघा वरती प्रोग्राममध्ये. ओके, मग इथे बी व्हॅल्यू मध्ये काय होईल, स्टोर होईल. बी इज इक्वल टू किती येईल 1. नाही, एक मिनिट, ए मध्ये किती स्टोर आहे चेक करा. इथे ए मध्ये किती स्टोर आहे, 0 आहे, बरोबर आहे. मग बी मध्ये किती येईल, 0 येईल. ओके, लक्षात आधी 1 होता. ओके, ए ची व्हॅल्यू कुठे ट्रान्सफर झाली, बी ला. बघा असं आहे ना, बी इज इक्वल टू ए, असं आहे ना, यस ऑर नो. इथे बघा चेक करा सगळ्यांनी, असं ट्रान्सफर होईल बघा व्हॅल्यू. ए मध्ये किती व्हॅल्यू होती 0, मग बी मध्ये किती आली 0 झाली. ओके, द नेक्स्ट ए इज इक्वल टू सी.
सी मध्ये किती स्टोर आहे बघा 1. मग ए मध्ये किती होईल स्टोर, ओव्हरराईट होईल तिथे आणि ते 1 येईल. ओके, देन नेक्स्ट डॉक्युमेंट डॉट राईट ऑफ सी. सी मध्ये किती स्टोर आहे बघा इथे चेक करा सगळ्यांनी. सी मध्ये किती आहे, सी इज इक्वल टू प्रिंट होईल 1, बरोबर. म्हणजे इथे काय होईल आउटपुटला प्रिंट होईल 1, राईट. देन नेक्स्ट कर्ली ब्रॅक आय इन्क्रीमेंट increase by 1, 0 increase by 1, so I is equal to right now I is equal to 1. बघा पहिला 0 होता, बरोबर. आता किती झाला तो 1 झालेला दिसतोय. त्यामुळे आता कंडिशन 1 इज लेस दॅन इक्वल्स टू 5, ट्रू ऑर फॉल्स. ट्रू. ट्रू या स्टेटमेंट म्हटल्यानंतर आतमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. ए प्लस बी किती आहे तुम्हाला माहित पाहिजे की याची व्हॅल्यू आता किती आहे ह्या स्टेजला. इथे चेक करायचं बघा 1. इथे बघा इथे लास्ट टाइम किती आहे, इथे गेल्या वेळेला नव्हे आत्ता ह्या सिच्युएशनला किती आहे 1 आहे. ओके, 1 प्लस 0 म्हणजे किती येईल 1 येईल. म्हणजे किती सी मध्ये किती स्टोर झाला, सी इज इक्वल टू 1. गेल्या वेळेला किती होते 1च होते, आता सुद्धा किती आहे 1च आहे. ओके, देन बी इज इक्वल टू ए. ए मध्ये किती स्टोर आहे 1, ए मध्ये 1 आहे म्हटल्यानंतर बी इज इक्वल टू काय येईल 1 येईल. त्याची व्हॅल्यू तिकडे झाली ट्रान्सफर. नेक्स्ट सी इज इक्वल ए इज इक्वल टू सी. मध्ये किती आहे 1 आहे म्हणजे ए मध्ये एची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. आलं लक्षात. अशा कन्सेप्ट काय त्यामध्ये इटरेट होत राहील. मग डॉक्युमेंट ऑफ राईट ऑफ ए सॉरी सी, बरोबर. इथं सी प्रिंट होईल म्हणजे काय होईल इथे 1 हा नंबर पुन्हा प्रिंट होईल अशा पद्धतीने. आलं लक्षात सगळ्यांच्या. देन नेक्स्ट इथे बघूया आपण नेक्स्ट इटरेशन. पुन्हा आयची व्हॅल्यू काय होईल इन्क्रीज होईल. आय इज इक्वल टू नाव आय बिकम 2, राईट. 2 व्हॅल्यू आल्यानंतर पुन्हा कंडिशन चेक होईल 2 इज लेस दॅन इक्वल टू 5, ट्रू ऑर फॉल्स, ट्रू, बरोबर आहे. सॉरी टी जरा डिफरंट आला. ओके, टू झाल्यानंतर कंडिशन मध्ये आतमध्ये येईल तिथे सी इज इक्वल ए प्लस बी. ए प्लस बी मी किती आहे, ए आता किती आहे चेक करायला लागला आपल्याला. ए इज इक्वल टू 1, बरोबर आहे. 1 प्लस 1 किती 2, 1 प्लस 1 2. ओके, 1 प्लस 1 इथे बघा काय येते 1 ए 1 प्लस बी 1, बरोबर. म्हणजे इथे सी मध्ये 2 झाले. नाव बी इज इक्वल टू एची ए मध्ये किती स्टोर आहे बघा इथे चेक करा रिसेंटली 1, इथे 1 येईल. आता इथे ए इज इक्वल टू सी, ए इज इक्वल टू सी. सी मध्ये किती स्टोर आहे 2, इथे बघा वरती इथे 2 आहे ना, मग आता इथे काय येईल 2 येईल. आलं लक्षात. आणि मग फायनली काय होईल तो प्रिंट होईल. प्रिंट कुठला होईल सी. सी मध्ये किती स्टोर आहे 2 नंबर म्हणून इथे काय होईल बघा इथे 2 नंबर हा अशा पद्धतीनं प्रिंट होईल. सो इन दिस वे एक्झिक्यूट दिस सिरीज अप टू इथपर्यंत येईल ते 8 पर्यंत प्रिंट होईल. ओके, नंतर कंडिशन काय होणार आहे फॉल्स होणार आहे. फॉल्स झाल्यानंतर काय होईल विच इज ट्रान्सफर टू द आउट ऑफ ब्लॉक, शिफ्टेड टू आउट ऑफ ब्लॉक, and there is a closing script and this is the end of program. Okay, हा प्रोग्राम समजला सगळ्यांना. काही डिफिकल्टी, इज देअर एनी डाऊट, कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये कन्सेप्टमध्ये बोला बघूया. इथे जो प्रोग्राम दाखवला मी त्या प्रोग्राममध्ये कोणाला काही डाऊट प्लीज टाईप हिअर. Any difficulty? Okay, fine. तेच टाईप करत होतो. ओके, कुठली डिटेल नाही तुम्हाला. सो लेट्स मूव टू द अनदर कोड. दुसरा कोड आपण डिस्कस करूया लगेच. मी शेअर करतो स्क्रीन, वेट. ओके, हा एक कोड झाला, हा आपण एक्झिक्यूट केला. कशा पद्धतीनं रन झाला बघितला तुम्ही. फिबोनाकी, दिस इज कॉल्ड ॲज अ फिबोनाकी सिरीज. फिबोनाकी असं म्हणू शकता तुम्ही. तुला सेव्ह केलं. हां, तो रन करायचा होता, तो स्पेशल प्रोग्राम पण रन नाही केला. सी दिस इज प्रोग्राम एक्झिक्यूट ऑन ब्राउझर. ओके, फिबोनाकी सिरीज. सो 1 + 1 इज इक्वल टू 2, 2 + 1 इज इक्वल टू 3. अशा पद्धतीनं काय होईल तो प्रोग्राम हा रन होईल. असं तुम्हाला ब्राउझरवरती काय होईल आउटपुट हे डिस्प्ले होणार आहे. दिसलं.
1 plus 1 2, 2 plus 1 3, and 3 plus 2 5, 5 plus 3 8. So this series is called as Fibonacci series or Fibonacci series. Okay, नोट करून ठेवा, आजची डेट टाका, नोट करून ठेवा. आजचा प्रोग्राम जो आहे तो होतं, मी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला देतो. इथे बघा प्रोग्राम आहे तो. लेट मी ओपन विथ नोटपॅड अँड दिस अबाउट प्रोग्राम. प्रॅक्टिस करू शकता तुम्ही त्या प्रोग्रामची. अशा पद्धतीनं तुम्ही तो लिहू शकता. बघा, हा द मेन लॉजिक इज हिअर. ओके, मेन लॉजिक जे आहे त्याचं ते इथे. यू कॅन टेक स्क्रीनशॉट. ओके, नाव लेट्स मूव टू द अनदर कोड. ओके, दुसरा एक प्रोग्राम आहे असा प्रोग्राम ज्याच्यामध्ये स्ट्रिंग आपल्याला काय करायची. राईट इव्हेंट इन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू चेक वेदर एक्सेप्टेड स्ट्रिंग इज पॅलिंड्रोम ऑर नॉट. तोच वर्ड मिळेल, रिव्हर्स जरी केला तरी सुद्धा तुम्हाला तो सेम वर्ड तिथे मिळू शकेल. असे बरेचसे वर्ड असतात जे ज्या एखाद्या वर्डला रिव्हर्स केला तरी तोच सेम वर्ड काय त्याचा मिळत असतो, तोच वर्ड फॉर्म होत असतो. फॉर एक्झाम्पल लाईक MAM, मॅम. ओके, याला रिव्हर्स जरी केला, या वर्डला रिव्हर्स केला तरी सुद्धा काय मिळणार आहे तुम्हाला, मॅम हाच वर्ड तिथे तुम्हाला प्रिंट झालेला दिसणार आहे. ओके, येस, SMS. बघा, SMS हा एक वर्ड आहे. SMS माहिती आहे सगळ्यांना. SMS हा वर्ड जर यूज केला, जर रिव्हर्स केला तरी सुद्धा तुम्हाला तसाच काय मिळणार आहे, तुम्हाला कॅरेक्टर त्याचे मिळणार, तुम्हाला हच प्रोनाउन्स करता येणार आहे त्याला रिव्हर्स केल्यानंतर सुद्धा. ओके, हे असे काही वर्ड्स आहेत ज्याला आपण पॅलिंड्रोम स्ट्रिंग असं म्हणू शकतो. ओके, दिस स्ट्रिंग इज कॉल्ड एज पॅलिंड्रोम स्ट्रिंग. सो लेट्स मूव टू द कोड. फर्स्ट, exclamatory mark doc type, because you are working with HTML5, right? DOCTYPE. Okay, doc type is a declaration, HTML declaration in HTML5. Okay, now HTML tag, head tag, script language equals to JavaScript. Function, why we use function? Because it's a event driven program. Fine. So function keyword is there, and PAL is a user defined function. In that, curly bracket open and there are block of code. ओके, इथपर्यंत कोड दिसतोय आणि स्क्रिप्ट टॅग क्लोज दिसतोय. आणि मग पुढे हेड टॅग क्लोज, बॉडी टॅग ओपन. इन दॅट फॉर्ममध्ये एंटर स्ट्रिंग म्हटलेलं आहे आणि काय म्हटलेलं आहे, एक बॉक्स दिसलाय, टेक्स्ट बॉक्स विच इज यूज टू ऍक्सेप्ट व्हॅल्यू. स्ट्रिंग ऍक्सेप्ट करण्यासाठीचा बॉक्स आहे हा. राईट, इनपुट आहे इक्वल टू बटन. ट्रिगर केलं त्या बटनला की काय होईल, तो एक्झिक्यूट होईल पर्टिक्युलर फंक्शन. फंक्शन नेम इज व्हॉट, PAL. ओके, hope you got this. Now when we trigger this function button, then execute block of code. आता हा block of code आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. where I len str1. fine. How many number of variables? Yes, 4 number of variables are there. How many variables? Total 4 variables. Sorry, variables, right? आपण कमेंट देतोय, माहिती आहे तुम्हाला. हे कमेंट म्हणजेच काय, ते विच इज स्कीप ऑन ब्राउझर. काय होईल, इंटेन्शनली ते स्कीप होईल, बाकीचा कोड काय होईल, रन होत राहील. ओके, सो str1 इज इक्वल टू ब्लँक. इथे काय केलेलं आहे आपण, str1ला ब्लँक ठेवलेलं आहे. नंतर आपण त्यामध्ये व्हॅल्यू काय करायचे, अपेंड करत न्यायचे. सध्याला ते काय आहे, एम्प्टी स्ट्रिंग आहे. सो दिस लाईन इज नथिंग बट व्हॉट, एम्प्टी स्ट्रिंग. काय म्हणणार याला, एम्प्टी स्ट्रिंग. डबल कोट्स आहेत ना नुसते, बघा इथे काहीच नाही आहे म्हणून याला दिस इज नथिंग बट एम्प्टी स्ट्रिंग. फाईन. str इज इक्वल टू, str इज अनदर व्हेरिएबल. बघा आता इथे आपण कोडमध्ये, सॉरी आउटपुटमध्ये थोडंसं ह्याच्यामध्ये जाऊया आपण. डोंट सेव्ह करतो मी, प्रिव्हियस प्रोग्राम होता तो. आणि इथे आपण 1 by 1 घेऊया. फर्स्ट व्हेरिएबल नेम इज I, सेकंड व्हेरिएबल नेम इज len, LEN, बरोबर आहे. थर्ड व्हेरिएबल नेम इज str आहे हा, असं अज्युम करा, str. देन नेक्स्ट व्हेरिएबल नेम इज str1, फाईन. टोटल 4 व्हेरिएबल झाले. str1ला इनिशियलाइज केलेली व्हॅल्यू किती आहे, ब्लँक आहे, नथिंग इन दॅट, एम्प्टी स्ट्रिंग. राईट, पण आहे स्ट्रिंग, एम्प्टी स्ट्रिंग म्हटलं तरी. नाव str1 document.f1.value. सपोज str इज इक्वल टू
जर मी मगाशी म्हटलं तसं SMS हा जर एखाद्याने अल्फाबेट एखाद्या युजरने सपोज एंड युजरने टाकलं स्ट्रिंग, लक्षात आलं, युजरने बॉक्समध्ये काय टाकलं SMS हे कॅरेक्टर टाकलेत, तर तिथे काय होईल स्टोअर होईल. ओके, सो डॉक्युमेंट डॉट F1 डॉट T1 डॉट व्हॅल्यू इज नथिंग बट वॉट टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू, राईट, काय आहे ती टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू असणार आहे. नाउ str डॉट लेंथ, हाऊ मेनी नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन दॅट, हे चेक होईल because length is a property who check exact number of characters. How many characters in that? See, there are 3 letters SMS, so how many characters in that? Total 3 characters. Yes, right, absolutely right, 3. मग len मध्ये किती स्टोर होईल? 3 होईल. len is equal to how much? हे लक्षात आलं कन्सेप्ट काय आहे ती? 3. आता नेक्स्ट फॉर i is equal to len. आता i ची व्हॅल्यू किती आहे? i is nothing. ओके, लेन मध्ये किती आहे? 3 आहे. आय मध्ये किती स्टोर होईल? 3 होईल. सो आय बिकम 3. लक्षात आलं, हे 3 होईल इथे. त्यानंतर कम्पेअर होईल, 3 इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. ट्रू ऑर फॉल्स? स्टेटमेंट ट्रू आहे, बरोबर ना, ग्रेटरच आहे 3 ना 0 पेक्षा. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर काय होईल, आतमध्ये परमिशन मिळेल, त्याला एंट्री मिळेल. कुठे? इथे. t is greater than equal to greater than 0 असं म्हटलेलं आहे. 3 is greater than 0. Now here str is equal to str plus str dot char at I minus 1. This is used to separate each and every characters. ही टेक्निक आहे कॅरेक्टर सेपरेट करायची. ओके, आणि प्रत्येक कॅरेक्टर सेपरेट झाला की मग तिथे काय होईल, तो अपेंड होत जाईल str1 मध्ये. ओके, सो str dot char at I minus 1. बोला बघूया आता काय str dot char at, याचं मिनिंग काय लागतंय? str इज अ ऑब्जेक्ट, कॅरेट इज अ मेथड. ओके, अँड देर इज अ पॅरामीटर. आय ची व्हॅल्यू किती आहे सांगा मला आधी. आय ची व्हॅल्यू किती असेल तेव्हा तुम्हाला 3 minus 1 किती आले? 3 minus 1 2, बरोबर आहे. मग कॅर ॲट 2 पोझिशनला कोणतं कॅरेक्टर आहे इथे आपल्याला चेक करायला लागेल. त्यासाठी एस एम आणि एस. ओके, हे बघा, हे आलं 0, हे आलं 1 आणि हे आलं 2. एस आहे, बरोबर आहे. मग एस अल्फाबेट कुठे स्टोर होईल? या याच्यामध्ये स्टोर होईल. कशामध्ये होणार आहे? str1 मध्ये. ओके, सो str1 बिकम str1 बिकम हाऊ, किती येईल त्यामध्ये? एस हा अल्फाबेट सध्याला येईल, जे नथिंग होतं, बरोबर. पहिलं काय होतं का इथे बघा, चेक करा सगळ्यांनी, काही नव्हतं ते. आता इथे काय आलं? एस अल्फाबेट ॲड झालेला आहे, अशी कन्सेप्ट आहे. ओके, तर पुन्हा काय होईल? कर्ली ब्रॅकेट क्लोज आहे, त्याचं मिनिंग काय लक्षात घ्या. कर्ली ब्रॅकेट क्लोज मीन्स व्हॉट? अगेन रिपिटेशन. ओके, रिपीट होईल तो लूप. आय मायनस मायनस आयची व्हॅल्यू किती आली? आयची व्हॅल्यू किती होती अगोदर? 3 होती, बरोबर आहे. मग आयची व्हॅल्यू आता किती आली? आयची व्हॅल्यू किती आली? 2. मायनस मायनस झालं 2. 2 इज ग्रेटर दॅन 0. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. ट्रू म्हटल्यानंतर इथे काय होईल? आतमध्ये येईल कर्सर आणि पुन्हा कॅरेट ऑफ आय मायनस 1 म्हणजे किती आले? 1, बरोबर आहे. मग 1 पोझिशनला कोणता आहे? एम आहे, बरोबर आहे. मग पहिला एस प्लस एम हे दोन्ही काय होईल? जॉईन होतील आणि कुठे होईल? ते प्रिंट होईल याच्यामध्ये, त्यामध्ये ॲड होऊन जाईल. ते पहिला कुठला होता अल्फाबेट? एस होता, बरोबर ना. मग तुम्हाला str1 मध्ये किती दिसेल? str1 इज इक्वल टू एस एम, हे असे 2 कॅरेक्टर त्यामध्ये ॲड होतील. सो इन दिस वे वर्क ऑल सिरीज. आणि 0 इथे लास्टला कुठे येईल? 0 इज ग्रेटर दॅन 0, मग तिथे फॉल्स होईल कंडिशन. अँड फायनली यू विल गेट SMS. So that's why when you compare with original string with reverse string, then it will become string is palindrome. SMS is equal to SMS means string is palindrome. Otherwise it will show error message or it will show another message, string is not palindrome. ओके, हे लक्षात आलं कन्सेप्ट काय ते. स्क्रिप्ट टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज, बॉडी टॅग, हे फंक्शनॅलिटी माहिती आहे तुम्हाला. इज देयर एनी डिफिकल्टी इन दॅट? यामध्ये काय शंका आहे का कोणाला? बोला बघूया. येस, करेक्ट. काही डिफिकल्टी कोणाला यामध्ये? 2 आपण डिस्कस केलेले प्रोग्राम्स आहेत, खूप इझी आहेत. हवं तर तुम्ही एकदा समजून घ्या, व्यवस्थित इटरेशन स्वतः करून बघा,
त्याचा कोड मी तुम्हाला दाखवतो. पटकन स्क्रीनशॉट हो तर घेऊन टाका लगेच. मी स्क्रीन करतो पुन्हा तुमच्यासमोर. शेअर स्क्रीन. ओके, शेअर केली स्क्रीन आहे ऑलरेडी. हवं तर त्या प्रोग्रामचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. मी थोडंसं स्मॉल करतो त्याचं फॉन्ट साईज. ओके, स्मॉल करून ट्राय करतो, 20 करतो, तुम्हाला दिसेल. ॲट वन्स तुम्ही घेऊ शकता. बघा, हा खूप इझी आहे प्रोग्राम. लॉजिक लक्षात घ्या काय आहे ते. यामध्ये लॉजिक आहे ते, हा मेन पार्ट. ओके, सो दिस इज अबाउट पॅलिंड्रोम. इथे लक्षात द्या सगळ्यांना कन्सेप्ट काय आहे ते. ओके ओके, टेक केअर, हॅव अ नाईस डे अँड हॅपी कोडिंग. येस.